जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। तर आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे, समोर स्लाइड सर्वांना दिसत आहेतच की ग्राउंडला जाताना कोणती कागदपत्रे सोबत घेऊन जावी। ठीक आहे, ग्राउंड चालू होतंय तर जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स न्यायचे असतात की काहीच न्यायचं नसतं, फक्त हॉल तिकीट घेऊन जायचं असतं आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घरी ठेवायचे असतात का? तर याच्यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगणार आहोत। तर तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर, सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राइब करून घ्या। माहिती महत्त्वाची आहे, त्यामुळे प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे तुमच्याकडून। ठीक आहे, तर पाहूयात आपण की डॉक्युमेंट्स कोणते कोणते न्यायचे असतात आपण ग्राउंडला जातो तेव्हा। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट आहे की गेल्या वर्षी जी भरती झाली होती, तर पोलीस भरती गेल्या वर्षी झाली होती, तर तेव्हा मुंबईला मुलांचे डॉक्युमेंट्स चेक केले नव्हते आणि बाकी जिल्ह्यांमध्ये म्हणजे समजा तुम्ही पुणे जर म्हटलं तर पुण्याला सगळे डॉक्युमेंट चेक केले, त्याच्यानंतरच ग्राउंडला सोडलं। पण मुंबईला आपले जे विद्यार्थी मित्र होते तर त्यांचे डॉक्युमेंट चेक केले नव्हते, फक्त हॉल तिकीट, आवेदनपत्र आणि आधार कार्ड एवढंच चेक केलं होतं, बाकी काहीच चेक केलं नव्हतं। आणि जे चालकला असतील त्यांचं लायसन्स चेक केलं होतं, काहींचं तर लायसन्स पण बघितलं नव्हतं काही काही ठिकाणी। तर असं आहे, तर एकंदरीत कुठलाही जिल्हा असू दे, भरतीला जाताना म्हणजे ग्राउंडला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत न्यायचे ते आपण पाहूयात। सगळ्यात महत्त्वाचं जे काही आवेदनपत्र आहे, ऍप्लिकेशन फॉर्म, आपण जो फॉर्म भरतो त्याच्यात 2 झेरॉक्स किती घेऊन जायच्यात? 2 झेरॉक्स घेऊन जा, कमीत कमी 2 सांगितले म्हणजे एक गट्टा हरवला तर दुसरा आपल्या जवळ असतो। ठीक आहे, त्याच्यानंतर ऍडमिट कार्ड जे खूपच उशिरा आलेला आहे, 15-16 तारखेला, ठीक आहे, 14-15 तारखेला काहीतरी आले, मग ते सुद्धा हॉल तिकीट त्याचेही 2 झेरॉक्स घेऊन जायच्यात तुम्हाला। आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे काय असेल त्याच्याही 2-2 झेरॉक्स घेऊन जायच्यात। LC लिव्हिंग सर्टिफिकेट त्याच्याही 2 झेरॉक्स घेऊन जायच्यात। ज्यांना नॉन क्रिमिनल आवश्यक आहे कंपल्सरी त्यांनी नॉन क्रिमिनलची झेरॉक्स घेऊन जायचे। ज्यांना ईडब्ल्यूएस लागू पडलेला आहे म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये आहेत त्यांनी ईडब्ल्यूएस चा डॉक्युमेंट झेरॉक्स घेऊन जायचे। MSIT सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे, कंपल्सरी नाहीये म्हणजे नंतर दिलं तरी चालतं, पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी 2-2 झेरॉक्स घेऊन जायच्यात। कास्ट सर्टिफिकेट ज्यांच्यासाठी आहे तर त्यांनी कास्ट सर्टिफिकेटच्या 2 झेरॉक्स घेऊन जायच्यात। 10वी 12वी बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्क लिस्ट म्हणजे गुणपत्रक आणि आपलं बोर्ड सर्टिफिकेट दोन्हींच्याही 2-2 झेरॉक्स घेऊन जायच्यात। आपलं जे डोमासाईल आहे, डोमासाईल रहिवासी दाखला, याच्याही 2-2 झेरॉक्स म्हणजे जे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यांचे 2-2 झेरॉक्स तुम्हाला सोबत न्यायचे आहेत ग्राउंडला जाताना। काही ठिकाणी चेक करतात, काही ठिकाणी चेक करत नाही। आता मेन मुद्दा आपला जो होता, मी इथं तुम्हाला टाकलं होतं तरी पण की ओरिजिनल डॉक्युमेंट घरी ठेवावे का? ठीक आहे, तर याच्यावर मीरा भाईंदरला एक अपडेट आली होती, काहीतरी 13 जूनची अपडेट आहे, तेही सांगते मी की ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत आणू नका। पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे डॉक्युमेंट भिजण्याची म्हणजे भिजू शकतात, भिजण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे तुम्ही फक्त झेरॉक्स सोबत घेऊन या, ओरिजिनल डॉक्युमेंट आणू नका, घरी ठेवा, असं मीरा भाईंदरला सांगितलेलं आहे। तर बाकीच्या जिल्ह्यांमध्येही तशी काही अपडेट आलेली आहे का चेक करायची आहे प्रत्येकाने, असेल तर अशी अपडेट असेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट घरी ठेवा, नाहीतर मग सोबत घेऊन जा। पण हे डॉक्युमेंट नेताना प्लास्टिकची पिशवी मात्र 2-2 3-3 पिशव्या सोबत घेऊन जा आणि त्याच्या आतमध्ये डॉक्युमेंट ठेवा, म्हणजे जरी पाऊस पडला तरी डॉक्युमेंटला धक्का लागणार नाही, खराब होणार नाही। ठीक आहे, आणि बाकी राहिला प्रश्न ग्राउंड, तर ग्राउंड व्यवस्थित द्या। पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना मैदानी चाचणीसाठी माझ्याकडून आणि टिक्कर मराठीकडून खूप खूप शुभेच्छा। वेगळं काहीच करायचं नाहीये आपल्याला, जे आपण वर्षभर म्हणा, 2 वर्ष, कोणी 4 वर्ष केले तेच तुम्हाला एका दिवसामध्ये दाखवायचंय, वेगळं काही करायचं नाही। पॉझिटिव्हिटी मनात ठेवा, जे केले तेच होणार आहे। प्रॅक्टिस नसेल केली तर तसे गुण भेटतील, प्रॅक्टिस केली असेल तसे गुण भेटतील। त्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, बिनधास्त ग्राउंड द्यायचंय। ऑल दी बेस्ट।